नाही, शंका नक्कीच आहे. तुम्ही जर बघितलं असेल की एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आता हेलिकॉप्टर घेत असताना चांगल्या क्वालिटीचं घेतात. या पद्धतीनेच कुठेतरी आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे. दादांनासुद्धा काही लोकांनी सांगितल्यानंतर ते प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित नव्हते, काचेच्या बाटलीमध्ये पाणी प्यायला लागलेले. त्यांनी सिक्युरिटीसुद्धा काही प्रायव्हेट आणि ओळखीचे लोकच जवळपास आसपास ठेवले होते. पण ॲक्सिडेंट आणि ते सुद्धा विमानाच्या बाबतीत असं काहीतरी होईल हे दादांनासुद्धा माहीत नव्हतं. आणि दुसरं हे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जात असताना इराण आणि इराकवर बिना परवानगी, म्हणजे काही वर्षांपूर्वीसुद्धा इराक वॉर लोकांनी बघितलं आहे. इराण प्लस मायनस सारखं असतंच, कुठं ना कुठेतरी बॉम्ब फुटतच असतो. अशात तुम्ही या देशाच्या वरून जात असताना बिना परवानगीचं जात असाल आणि त्याच्यात जर कुठं गोळीबिळी पडली असती, 2-3 मिनिटाचा जरी उशीर झाला असता तर फार वेगळी घटना तिथं घडली असती. तर अशा पद्धतीने बेजबाबदार वागत असेल VSR आणि DGCA, तर मग उद्या जाऊन याच लोकांना आपण पाठिंबा देणार आहोत का? नेते म्हणून मी खरं तर काही लोकांना तिथं बोलतो. आणि माझं एवढंच मत आहे, TDP काय धंदा करतं, किती मोठा व्यवसाय करतं, ह्याचं काय घेणं देणं नाही. पण TDPच्या पक्षाचा एक खासदार या देशाचा एव्हिएशन मंत्री आहे आणि त्याच्या अंतर्गत हे सगळे इन्व्हेस्टिगेशन होणार असेल आणि त्यांचंच VSRचं आणि त्यांचंच आर्थिक संबंध काय ते मी जर दाखवून दिलं असेल, तर मग इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक पद्धतीने कसं होईल अशी शंका नक्कीच निर्माण होते.